तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज माझी सकाळ जरा खूपच लवकर झाली आहे, कारण मी आता निघालो आहे गोव्याला। आता मी ट्रेनने जाणार आहे कोकण कन्या। तर आता इथून मी बाईकने जाईन कणकवलीपर्यंत आणि तिथून कोकण कन्या। तर आता लवकर फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि निघतो। तर आता माझी तयारी वगैरे तर करून झाली आहे, आता मी लगेच निघतो कारण खूप उशीर झाला आहे। आता जस्ट मस्त मी कणकवलीत पोचलो आहे। तर आता जस्ट पोचलो आहे कणकवलीला। इथे गाडी पार्क करूया आणि जाऊया वरती स्टेशनला। ते बघा तिथे आहे स्टेशन। तर हे बघा, हे आहे नवीन कणकवलीचं रेल्वे स्टेशन, जे की आत्ताच ना रिनोव्हेट केलं आहे। आणि बघा तिकीटला किती गर्दी आहे। आणि बघू, हे बघा स्टेशनला पण खूप गर्दी दिसते आहे, पण ही गर्दी ना फक्त इकडे असणार मुंबईला जायला। तर आता माझी ट्रेन ही प्लॅटफॉर्म नंबर 2 येते आणि 1 वर दिवा येते। तुम्ही पाहू शकता, तर मुंबईला जायला गर्दी भरपूर आहे। आणि हे बघा ही पार्किंग एरिया। आता आपण जाऊया 2 नंबर प्लॅटफॉर्मला। हा बघा व्ह्यू वरनं। आणि बघा हे स्टेशन कसं दिसतंय, मस्त हल्लीच नवीन केलं आहे सगळं। पार्किंग वगैरे बघा वरती आहे, बघू शकता तुम्ही। मुंबईला जाणारी आहे दिवा ट्रेनसाठी। कृपया लक्ष द्या, सावंतवाडी वरून येणारी दिवाला जाणारी गाडी नंबर 101 आणि इकडे आहे ती कोकण कन्या, जी की मडगावला जाणार। तिथे जायला कोणच नाही। तर ही बघा फायनली आली कोकण कन्या। हे बघा, आता चढूया। तर बघू शकता तुम्ही या साईडला जास्त काय गर्दी नाही आहे। आणि ही ट्रेन मस्तपैकी इथेच रिकामी होणार पूर्ण, सगळे इथेच उतरणारे असणार बऱ्यापैकी। आपल्याला बसायला पण जागा मिळेल व्यवस्थित। हे बघा गर्दी बघा काय दिसते ती, पण ही आता सगळी इथेच रिकामी होणार। तर आता मला बसायला तर जागा मिळाली आहे आणि आता ट्रेन निघाली आहे। बघा कशी एकदम स्लो मोशनमध्ये गेल्यासारखं वाटतं आहे। तर हळूहळू स्पीड धरेल। तर बघा ट्रेन तर आता निघाली आहे। आणि ना आता इथनं ना गड नदी दिसते। तर बघा आता दिसेल आपल्याला, बघा ही गड नदी। आता पाणी आता खूपच कमी झालं आहे। तर आता आपण पोचलो आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनला। तर बघू शकता तुम्ही, हे मस्त ना मोठं आहे रेल्वे स्टेशन। तर आता तुम्ही बघू शकता पाऊस खूपच भरला आहे आणि वातावरण बघा एकदम असं ढगाळ झालं आहे। तर वाटतं पाऊस येणार आहे जोरात। पाऊस जर लागला ना तर खूप कंटाळा येणार। बघू पाऊस येतो का। मोठं ना ब्रिज आहे, तुम्ही बघू शकता पाणी केवढं आहे। ते खाडी आहे ॲक्च्युली। किती मस्त वाटतंय बघा, एकदम भारीच आहे। आणि आपण ना खूप उंचावरनं जातो आता मोबाईलमध्ये एवढं वाटत नाही, रिअलमध्ये खूप उंच आहे।
तर आता ना फायनली आपण पोचलो आहे करमळीला. तर इथेच मला उतरायचं आहे. इथून ना पणजी जवळ आहे आणि मला पणजीलाच जायचं आहे. ते मी आता लगेच उतरूया. तर आता मी पोचलो आहे पणजी बस स्टँडला. तुम्ही पाहू शकता, हे बघा, हे आहे बस स्टँड. तर आता मी करमळीला उतरलो आहे. परत रिटर्न आता कोकण कन्या परत जातानाची पकडणार आहे. तर आता असं ट्रॅकवरून ते आता ब्रिजवर उतरलो मी आणि तिथून असं आता ट्रॅकवरनं स्टेशनपर्यंत जातो. म्हणजे हा रोड जरा जवळ पडतो. आता ट्रेन तर माझी काय 6:30 वाजता आहे. त्यामुळे खूप उशीर आहे. आणि आता एक कुठची तरी ट्रेन येते वाटतं. आवाज तर आला आहे. ही बघा, कुठची तरी ट्रेन येते आहे. जनशताब्दी आहे. ट्रेन तर गेली. ही मडगावला जाणारी जनशताब्दी होती. तर आपण जाऊया पटपट स्टेशनला जाऊन बसूया. आपली ट्रेन तर काय 6:30 वाजता आहे. त्यामुळे आपल्याकडे खूप उशीर आहे. बघू शकता आजूबाजूला मस्त हिरवळगार आहे. नुसतं इथे पाणी सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे सगळं हिरवळगार झालं आहे. आता वाजले 10:30. आता मी घरी आलो आहे. मस्त आता आले पहिले जेवलो. जरा माझं डोकं जरा दुखायला लागलं. त्यामुळे आता जरा खूप दमाल झाला आहे. त्यामुळे झोपतो. आवाज पण बघा बसला आहे. बहुतेक सर्दी होणार आहे. चला, औषध घेतो मस्त वीकेंड झोपतो. तुम्हाला पण गुड नाईट. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू.